मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका जोराजोरात ओरडता मल्हारला जाब विचारते की शुभंकर कुठे आहे. मल्हार आश्चर्याने विचारतो की तुझं काही डोकं फिरलंय का, मला कसं माहीत शुभंकर कुठे असेल. त्यावरती आता ह्या स्वरामुळे सगळं काही झालं आहे असं मोनिका रागातच म्हणून ती आता मल्हारवरच आरोप करते की तू शुभंकरला कुठे लपवून ठेवलं असेल, किडनॅप करून ठेवलं असेल त्याच्या रागापोटी. तर मला सांग, कारण आता अभिषेकचा फोन आला होता, तो खूप चवताळला होता, मला जाब विचारत होता तो. मग मला कसं माहीत असणार की शुभंकर कुठे आहे. मल्हार म्हणतो मला कसं माहीत असणार की शुभंकर कुठे आहे. त्यावरती मोनिका म्हणते हे सगळं ना ह्या स्वरामुळे होते. कधी एकदाची आपल्या आयुष्यातून निघून जाते म्हणजे प्रॉब्लेम सर्व संपतील असं रागातच ती म्हणते. त्यावरती रागातच मोनिका आता स्वराला दोष देते आणि म्हणते की त्या शुभंकर बरोबर तू निघून गेली असतीस तर आमच्या आयुष्याचं देखील भलं झालं असतं आणि तुझं सुद्धा. आमच्या घराचा तुझ्याशी काय संबंध आहे, तू एकदाची निघून का नाही जात असं म्हणून रागातच ती स्वराला दोष देऊ लागते. तेव्हा मल्हार रागातच म्हणतो मोनिका बस कर. तर आता पुढे तो रागातच मोनिकाला म्हणतो त्या फ्रॉड माणसाबरोबर माझ्या स्वराने जावं हे तुला अपेक्षित होतं का. अगं तुला कळत कसं नाही, तो खरंच खूप फ्रॉड आहे आणि खोटं बोलून स्वराला तिकडे घेऊन जात होता. अगं मोनिका तुला लाज वाटत नाही का, स्वराबद्दल असा काही तू विचार करतेस. त्यावरती आता मोनिका म्हणते लाज कसली वाटणार आहे, कारण तू आपल्या भल्याचा विचार करत नाहीस. अरे आपलं सुख कशात आहे ते अगोदर तू शोध. म्हणून ती आता स्वराला घराबाहेर काढणार असते. तेव्हा स्वरा म्हणते जाऊ देत गुरुजी, मला नाही राहायचं इथे असं म्हणून ती दारू उघडून आता बाहेर चाललेली असते. मोनिका आता रागातच तेथून जाते. मल्हार आता स्वराला अडवतो आणि म्हणतो की थांब स्वरा, तू कुठेही जायचं नाहीयेस. मंजुळा देखील आता स्वराला समजावू लागते. आता दाढीवाले काका सापडल्यावर मी पुन्हा इकडे येईनच. आणि मनुका काकू बरोबर बोलतीये, मी इथे आल्यापासून घराची शांतीच हरवलीये. मी इथे आले म्हणूनच सगळं काही झालंय, कारण माझ्यामुळेच दाढीवाल्या काकांमध्ये आणि तुमच्यामध्ये गुरुजी भांडणं झाली. पोलीस काका देखील इकडे घरी आले. तुम्ही हवं तर मला NGO मध्ये सोडा, तिथे मी नीट राहील असं म्हणून मल्हारचा हात ती पकडते. त्यावरती मल्हार तिला अडवतो आणि म्हणतो बाळा, मोठी माणसं जेव्हा भांडतात ना तेव्हा इगो त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. आपलंच म्हणणं कसं खरं आहे हे त्यांना वाटतं, म्हणूनच ही भांडणं होतात. तेव्हा आता क्षमा म्हणते तुझं इथं राहणं तुझ्या भल्याचं आहे. मंजुळा म्हणते तुझी मावशी आई जे सांगते ना ते बरोबर आहे. त्यावरती आता स्वरा ठीक आहे असं म्हणते आणि मल्हारचा हात हातात घेत म्हणते की मल्हार गुरुजी, मला एक गोष्ट खरी खरी सांगा ना, तू खरं तर दाढीवाल्या काकांचं आणि तुमचं भांडण होतं, मग तुम्ही तर त्यांच्या जीवाला काही केलं नाही ना, तुम्ही त्यांना कुठे लपवलं नाही ना. तेव्हा मल्हार म्हणतो की नाही बाळा, मी असं का करेल, तू माझ्यावर विश्वास ठेव बाळा, मी खरंच काही केलेलं नाही. तेव्हा स्वरा आता आनंदाने मल्हारला मिठी मारते तर बाकी सर्वांना आनंद होतो. तर आता दुसरीकडे मोनिकाने ज्या ठिकाणी आता शुभंकरला गोळी मारलेली असते त्या ठिकाणी पोलीस येतात. तेव्हा त्यांना तेथे आता रक्त दिसतं. तेव्हा रक्त दिसल्याबरोबरच ही जागा अगोदर सील करा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आणि ही जागा सील केल्यानंतर फॉरेन्सिक टीमला तुम्ही इन्फॉर्म देखील करा. त्यावरती आता बाकीचे ठीक आहे असं म्हणतात. तेवढ्यातच मोठ्या साहेबांचा आता त्यांना फोन येतो. ते विचारतात की शुभंकर ठाकूर या केसचं काय झालं. तेव्हा ज्या ठिकाणी शुभंकर ठाकूरची गाडी सापडली आहे त्या ठिकाणी आम्ही आलो आहे, पुढचा तपास लवकरात लवकर करत आहोत. तेव्हा मला USA वरून फोन आला आहे, लवकरात लवकर या केसचा निकाल लागायलाच पाहिजे असं इन्स्पेक्टर साहेब आता तावडेला म्हणतात. त्यामुळे तावडे आता ठीक आहे असं म्हणतो, आम्ही पुढील तपास करतच आहोत. आता तो बोलत असतानाच इन्स्पेक्टर साहेब फोन ठेवतात. त्यामुळे आता तावडेचाही नाईलाज होतो. दुसरीकडे आता विक्रम हा घरी आलेला असतो. तेव्हा त्याला आठवतं की मी कशाप्रकारे शुभंकरला गोळी घातली आणि तो जमिनीवर खाली कोसळला. मोनिकाही बेशुद्ध झाली. स्वतः आरशाजवळ जातो, त्याला पूर्णपणे घाम आलेला असतो. तो ते शर्ट काढतो आणि फेकून देतो. तर आता त्या शर्टवर तो रॉकेल टाकतो आणि ते शर्टच तो पेटून देतो आणि त्याकडे पाहतच राहतो. दुसरीकडे अभिषेक आता खूप टेन्शनमध्ये असतो, कारण शुभंकरचा कुठेही पत्ता लागत नाही. तेव्हा तावडे आता मोबाईलमध्ये पाहत असतात आणि
म्हणतात, अहो अभिषेकराव, तुम्ही फेऱ्या मारून काही होणार आहे का? दुधाचं दही जेव्हा जमणार तेव्हा ते सापडणारच. तेव्हा अभिषेक विचारतो, मग काय हातावर हात ठेवून बसू का मी नुसतं? तेवढ्यातच हवालदार तेथे येतो आणि एक नोटीस ही तावडेकडे देतो. तेव्हा तावडे ती नोटीस वाचतो. तर अभिषेक म्हणतो, मल्हारच्या घरी नक्कीच काहीतरी पुरावा सापडणार. तेव्हा मल्हारच्या घरी जर पुरावा काही सापडला नाही तर मग, असं तावडे आता अभिषेकला विचारतो. तेव्हा तुमच्या पत्रकारांना देखील आता तिकडेच बोलवा, असं अभिषेक म्हणतो. तर आता तावडे त्याच्या सहकाऱ्यांना घेऊन तिकडून निघतो. तर आता दुसरीकडे विक्रम हा दारू पीत बसलेला असतो. तेवढ्यातच त्याला मोनिकाचा फोन येतो. मोनिका फोनवर रडत असते आणि सनीचं नाव घेते. तेव्हा त्या मूर्ख माणसाचं नावसुद्धा मला ऐकायचं नाही, असं विक्रम रागातच म्हणतो. तर आता कारण ही केस खूप हाय प्रोफाईल केस होणार आहे, आपले फोनसुद्धा टॅप होऊ शकतात. एक गोष्ट लक्षात ठेव, काही घडलं नाही असं चेहऱ्यावरून आपण दाखवायचं, अजिबात एक्सप्रेशन वगैरे द्यायचे नाहीत, असं म्हणून आता विक्रम हा मोनिकाला म्हणतो की तू एकदम रिलॅक्स राहा, सनी नावाचा विषय डोक्यातून काढून टाक. तेव्हा ती म्हणते की डॅडा सॉरी, पण पुढे काय होणार? तेव्हा मी अलिबागच्या फार्म हाऊसवर आहे, मी घरी नाही, असं विक्रम आता म्हणतो. ती ठीक आहे असं म्हणून फोन ठेवते. इकडे मोनिका ही स्वतःला आरशात पाहत म्हणते की ह्या सनीला समजलंच कसं, त्याला डाऊट आलाच कसा की स्वरा ही त्याची मुलगी नसून पिहू आहे. मला तर 100% डाऊट आहे, ह्या स्वरानेच काहीतरी काळकांड केलं असेल, कारण दिसते तेवढी भोळी ती नाहीये. इकडे मल्हार हा स्वराला आता झोपवण्याचा प्रयत्न करतो, पण स्वराच्या मनात आता वेगळेच विचार सुरू असतात. तो लाईट्स बंद करतो आणि स्वराकडे जातो. तरीही स्वरा मनातल्या मनात विचार करते, खरंच गुरुजींचं आणि दाढीवाल्या काकांचं काही बोलणं झालं नसेल का? मला तर खूप काळजी वाटतीये. तेव्हा मल्हार म्हणतो, काय ग स्वरा, कसला विचार करतेस? काही चाललंय का तुझ्या मनात? तेव्हा स्वरा आता काहीच बोलत नाही. ती म्हणते की नाही, आता मला झोपायचंय. मल्हार ठीक आहे असं म्हणतो आणि तो तेथून जातो. आता मल्हार तेथून गेल्यानंतर मोनिका त्या संधीचा फायदा घेत लगेच स्वराच्या रूममध्ये जाते आणि तिला घाबरवण्याचा प्रयत्न करते. तिला म्हणते, काय ग स्वरा, तू गेली होतीस ना शुभंकरच्या घरी, मग पुढे काय झालं? त्यावरती आता ती म्हणते, काय झालं म्हणजे? तेव्हा तू त्याला काय काय सांगितलं हे माझ्याकडे सगळं काही रेकॉर्ड आहे. ती आता खोटं बोलत असते आणि स्वराकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करते. पण स्वरा ही हुशार असते. ती म्हणते, हिला खरं तर काहीच माहीत नसणार आहे आणि मी जे काही सांगितलंय ना शुभंकर काकांना, ते कुणाला सांगणार नाही असं प्रॉमिसही त्यांनी मला केलं होतं. मग मनुका काकूला ते कसं सांगतील? असं म्हणून स्वरा म्हणते की मलाच नाही माहीत, मी काहीच बोलले नाही. त्यांनी खरं तर मला नेलं होतं हॉटेलवर, परंतु आमच्या दोघांचं असं काही खास बोलणं झालं नाही, कारण ते लगेच कुठेतरी बाहेर निघून गेले. तर आता मोनिका म्हणते, ही स्वरा भीतीपोटी खरं बोलेल मला असं वाटलं होतं, पण मला असं वाटतं हिने काहीच सांगितलं नसेल. सांगितलं असेल ना ते त्या श्यामलाने, असं की पिहू ही मोनिकाची एकुलती एक मुलगी आहे आणि स्वरा ही आमच्या गावाकडची आहे, कारण ती पैशांसाठी काहीही करू शकते. शुभंकर तर मिलेनियर आहे, तो कितीही पैसे तिला देऊ शकतो. तर आता स्वरा पुढे म्हणू लागते की मी जे सांगितलं ना ते सगळं काही खरं आहे. मोनिका म्हणते, कसं मी विश्वास ठेवू तुझ्यावर? मग तुला त्या हॉटेलवर नक्की कोण घेऊन गेलं ते सांग ना, NGO मधून. तेव्हा NGO मधून मी जेव्हा निघाले तेव्हा एक बाई मला रस्त्यात भेटली, अगोदर तिच्या घरी घेऊन गेली, मग तिने मला हॉटेलवर सोडलं, असं आता स्वरा सांगते. तेव्हा तू खोटं तर बोलत नाही ना माझ्याशी, असं मोनिका विचारते. तेव्हा मी तुमच्याबरोबर का खोटं बोलू, असं स्वरा म्हणते. मोनिकाची शपथ घेते. तेव्हा माझी खोटी शपथ घेऊन तू मला मारण्याचा प्लॅन वगैरे करतेस का, असं रागातच मोनिका म्हणते. तेव्हा स्वरा म्हणते, नाही हो मनुका काकू, मी अशी का करेल? तर आता तेवढ्यातच दाराची बेल वाजते, म्हणून मोनिका तनतन करतच दार उघडण्यासाठी बाहेर जाते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मल्हारच्या गाडीमध्ये शुभंकरचं शर्ट सापडतं. त्यामुळे पोलीस म्हणतात की यू आर अंडर अरेस्ट, आम्ही आत्ताच्या आत्ता तुम्हाला इथून घेऊन जात आहोत. तेव्हा मल्हारला बेड्या ठोकण्यात येतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.